नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. शुक्रवार आज आहे महिला दिवस आणि रंगपंचमी. तर मी महिला दिनानिमित्त 4 ओळी लिहिल्या आहेत, तुम्हाला वाचून दाखवते. माझ्या कवितेचं नाव आहे स्त्री इंद्रधनुष्याच्या रंगासाठी. महिला दिवस फक्त 8 मार्चलाच का साजरा करावा? स्त्रीला खास वाटावं म्हणून एकच दिवस का निवडावा? दररोज जर बहिणीला कॉलेजला सोडलं आणलं, तिच्या आवडीचं तिला खाऊ घातलं, तिचं हसू जपलं, आजच्या जगात वडील आणि भावामुळे जर तिला नेहमी सुरक्षित वाटत असेल, तर तीच तर खरी तिची प्रिन्सेस ट्रीटमेंट नाही का? आईला किचन मध्ये न मागताही थोडी मदत करणे, तिला बाहेर फिरवणे, एखादी मूवी दाखवणे, पॉकेट मनी मधून साडी घेऊन देणे, मग तिच्या चेहऱ्यावर उमटणारा तो उत्साह, हास्य आणि दिलासा हेच तिला स्पेशल फील करून देत नाही का? इंद्रधनुष्याचे 7 रंग एका स्त्रीमध्ये सामावलेले असतात. कधी मैत्रीण, कधी बहीण, कधी मुलगी रूपात नटलेलं, कधी आई बनून मायेची सावली देते, कधी पत्नी बनून आयुष्यभर साथ देते, कधी आजी बनून नातवाचं बालपण खास बनवते, तर कधी प्रेरणा बनून आयुष्य जगायला ताकद देते. वडिलांची लाडकी मुलगी नेहमीच असते. करपलेली चपाती सुद्धा ते हसत हसत खातात. लग्नाच्या वेळी जीव मुठीत घेऊन मुलाला म्हणतात, माझ्या मुलीला राणीसारखं जप. हेच तिला खास बनवत नाही का? आजच्या धावपळीच्या जगात नात्यांपेक्षा जबाबदाऱ्या मोठ्या झाल्या, पण लहान बाळापासून ते स्त्री होईपर्यंतच्या प्रवासात तिचं धाडस, कर्तृत्व, सौंदर्य उजळून निघालं. म्हणूनच कदाचित एक दिवस खास ठेवतो आपण तिच्या अस्तित्वाचा, तिच्या शक्तीचा मान राखण्यासाठी. अशा या रंगमय सुंदर स्त्रीला माझ्याकडून महिला दिनाच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.